कमी साहित्य आणि जास्त चव. आज बनवूया अस्सल गावाकडचं झटपट आणि खूपच चविष्ट कांद्याच्या पातीचं पिठलं. भाकरीसोबत परफेक्ट जुळणारी रेसिपी आहे. गावाकडची आठवण करून देणारं कांद्याच्या पातीचं पिठलं. सगळ्यात आधी एका बाउलमध्ये बेसन घ्या, त्यात थोडं मीठ घाला, थोडं थोडं पाणी घालून गाठी न राहता नीट फेटून घ्या. जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नको, मध्यम कन्सिस्टन्सी ठेवा. कढईमध्ये तेल गरम करू, त्यामध्ये जिरे घालू, मोहरी घालू, 7-8 लसणाच्या पाकळ्या कट करून घालूया, 5-6 मिरच्या बारीक कट केलेल्या. त्यानंतर कढीपत्ता घालू, परतून घेऊया चांगलं. त्यानंतर एक छोटा चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा कच्चा राहू देऊ नका. त्यानंतर हळद घालूया, परतून घेऊ चांगलं. आता कांद्याची पात घालूया, थोडीशी मोठीच कट केलेली आहे, परतून घेऊया. घरात भाजी कमी असेल किंवा पटकन काहीतरी करायचं असेल तेव्हा अशी पातीचं पिठलं नक्की करून बघा. कांद्याची पात परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. पाण्याला छान उकळी आली पाहिजे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये कोथिंबीर घालूया. गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये घालूया. सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर बेसन खाली चिकटेल. पिठलं करताना सतत हलवणं पण खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर गाठी पडतात आणि चव बदलते. चांगलं शिजून घ्यायचं आहे. पिठलं जसजसं शिजेल तसं घट्ट होईल. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर अजून पाणी घालू शकता. गॅस मध्यमच ठेवा आणि सतत हलवत राहा. हे बघा, आपलं पिठलं छान शिजलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालू आणि आता गॅस बंद करूया. पिठलं सर्व करूया. त्यावर मस्त तेलाची धार, कांदा आणि मिरची. खूपच छान लागते. साधं जेवण पण पोटभर समाधान देणारं आणि घरच्या घरी बनवलेलं गरमागरम पातीचं पिठलं. ज्वारीची किंवा बाजरीची भाकर, तेल, कांदा आणि ठेचा सोबत दिलं की जेवण एकदमच परफेक्ट. अशा सोप्या आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.